मध्ये खूप ताकद आहे. आता बातमी मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची. तुळजाभवानीच्या दर्शनानं मनोज जरांगेंनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. पुन्हा जरांगेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या जुन्या नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले. मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचा आरोपही जरांगेंनी केला. देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ही मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला तू नुसतं पुढून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्यायना मी, त्यांचा घ्यायना, कोणाचाच घ्यायना. फोन मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. हे मात्र उघड षडयंत्र पाडलं की मी सांगत होतो 58 लाख नोंदी हे कमी करणार आहे. खूप मोठा कट शिजणं चालू आहे आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा. हे मी परवा सिद्ध करून दिलं. ह्या बावनकुळ्यांनी पत्र काढले, पत्र प्रमाणपत्र रद्द करा म्हणून. तोंडी बोलत नाही मी. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केले. तर कोणावरही अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. आता फडणवीस साहेबाला कळाला तर याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय. माझं रक्तच नाहीये. जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा. आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाहीये. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. डॉक्टरांना मारहाण करणारा